मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानाला शासन निर्णयान्वये नुकतीच मान्यता देण्यात आलेली असून नंदुरबार जिल्ह्यातील पंचायत समिती अंतर्गत असलेल्या 6 पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितींना भेटी देऊन कामांना प्रोत्साहन करून व त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासंदर्भामध्ये भेटी देणार आहेत। त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्याची कार्यक्षमता वाढविणे तसेच स्पर्धात्मक वातावरणाला नवी ऊर्जा देणे, शासकीय योजनांची प्रभावी व जलद गतीने अंमलबजावणी करणे, योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणे व त्यातून ग्रामीण भागातील लोकांना जीवनमान उंचावणे या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आलेली असून या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे व ग्रामीण नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणे, त्यांचे आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढविणे यासाठी सन 2025-26च्या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात येत आहे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत दिनांक 26 एप्रिल ते 15 मे 2026 या कालावधीत पूर्ण करावयाचे असून या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यातील समिती परभणी जिल्ह्यातील जिंतूर, सेलू, परभणी, पाथरी, पूर्णा, मानवत या पंचायत समितींना भेटी देऊन त्या अंतर्गत झालेल्या विकास कामांची पाहणी करून त्या ठिकाणी ते देखरेख करणार आहेत। त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील गटविकास अधिकारी यांचे कडील पदभार हे या कालावधी दरम्यान येथील पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आलेले आहे। या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यातील कारभार पंचायत समिती स्तरावर न थांबता या ठिकाणी जनतेला न्याय मिळाव्याकरिता स्थानिक सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्याकडे हा पदभार देण्यात आलेला आहे। धडगाव अक्राणी तालुक्यातील गटविकास अधिकारी मनोज भोसले हे परभणी जिल्ह्यामध्ये गेले असल्या कारणास्तव यांच्या गटविकास अधिकारी पदाचा कार्यभार सहाय्यक गटविकास अधिकारी SV नाईक यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे। अक्कलकुवा गटविकास अधिकारी विजय अहिरे यांच्या गटविकास अधिकारी पदाचा कार्यभार सहाय्यक गटविकास अधिकारी भरत निकुंभे यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे। नंदुरबारच्या श्रीमती अर्चना वाघमळे यांच्या कारभार येथील सहाय्यक गटविकास अधिकारी SD पाटील यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे। नवापूर तालुक्यातील देवीदास देवरे यांच्या कारभार KF गावित यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे। शहादा महेश पोतदार गटविकास अधिकारी यांच्या कारभार सहाय्यक गटविकास अधिकारी VP राठोड यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे। तसेच तळोदा तालुक्यातील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी काशीनाथ पवार यांच्या कारभार AK बिराडे सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्याकडे हा कारभार सोपविण्यात आलेला आहे। जनतेची सुविधा व्हावी व कोणतीही तारांबळ होऊ नये या दृष्टिकोनातून नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी हा निर्णय घेतलेला आहे। जोपर्यंत समिती 20 दिवसाचा कार्यभार पूर्ण करून येत नाही तोपर्यंत सहाय्यक गटविकास अधिकारी हे स्थानिक ग्रामपंचायतीचे सर्व आर्थिक स्तरावरील, सामाजिक स्तरावरील व शासन स्तरावरील घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर या ठिकाणी ते सहभागी होऊन आपला कार्यकाळ पूर्ण करतील। चंद्रकांत चव्हाण, श्रीजी न्यूज 24 अक्कलकुवा। अशाच नवनवीन बातम्या व अपडेट्स बघण्याकरिता कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा।